भारतातल्या कॉक्रोच पार्टीची पाकिस्तानात क्रेज. पाकमध्ये सुरू केली कॉक्रोच आवामी पार्टी. पाकमध्येही बेरोजगार तरुणांचा मोठा प्रतिसाद. भारताच्या डिजिटल चळवळीला पाकिस्तानचा पाठिंबा का? हो, आम्ही कॉपी केलीये, पण परवा कोण करतंय? उद्देश एकच. असं लिहित पाकिस्तानमध्ये सुरू झाली कॉक्रोच आवामी पार्टी. भारतात व्हायरल झालेली कॉक्रोच जनता पार्टी चळवळ शेजारी राष्ट्र पाकिस्तानातही पोहोचलीये. नेमकं पाकिस्ताननं ही कॉपी का केली? सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आहेत? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यातून भारतात डिजिटल चळवळ सुरू झाली. सरन्यायाधीशांनी कथितरित्या बेरोजगार तरुण कार्यकर्त्यांची तुलना कॉक्रोच आणि परजीवी यांच्याशी केली होती. या विरोधात अभिजित दिपके नावाच्या तरुणानं लाखो बेरोजगार तरुणांचा आवाज बनत कॉक्रोच जनता पार्टी भारतात सुरू केली. 16 मे रोजी सोशल मीडियावर सुरू झालेली ही पार्टी अल्पावधीतच देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. पण आता तिची क्रेज शेजारच्या पाकिस्तानमध्येही पाहायला मिळतीये. भारताच्या या डिजिटल चळवळीचं पाकिस्तानमधल्या तरुणांनी समर्थन करत पाठिंबा तर दिलायच, पण तिथंही कॉक्रोच आवामी लीग आणि कॉक्रोच आवामी पार्टी सारखी पेजेस सुरू झाली आहेत. या पेजेसच्या माध्यमातून पाकिस्तानमध्येही जेनझी तरुणांचा आवाज एका डिजिटल चळवळीचा आवाज बनू पाहतीये. यावर तरुण पाकिस्तानच्या पारंपरिक राजकारण आणि व्यवस्थेवर उपहासात्मक टीका सुरू झालीय. विशेष म्हणजे कॉक्रोच आवामी पार्टीच्या इंस्टाग्राम खात्याच्या बायोमध्ये तर त्यांनी भारतातून प्रेरणा घेतल्याची कबुलीच दिलीय. होय, आम्ही कॉपी केलंय, पण कुणाला परवा आहे? उद्देश सारखाच आहे, असं कॉक्रोच आवामी पार्टीच्या बायोमध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलंय. दरम्यान या खात्याला भारतासारखा प्रतिसाद मिळालेला नाहीये. या खात्याला केवळ 1700 नेटकरी फॉलो करतायत, तर भारतात मात्र लाखो फॉलोअर्सनी या खात्याला पाठिंबा दिलाय. पाकिस्तानचं हे खातं पाकिस्तानी तरुणांचा आवाज होण्यासाठी प्रयत्नशील आहे, असंही त्यांनी या चळवळीचा उद्देश स्पष्ट करताना म्हटलंय. या खात्यावर देखील मीम्स आणि विडंबन करणारे कंटेंट शेअर केले जात आहेत. पाकिस्तानमध्ये इंस्टाग्राम आणि एक्स सोशल मीडियावर सध्या हा ट्रेंड व्हायरल होताना दिसतोय. एक्सवर अशीच इतर पेजेसही दिसू लागली आहेत. @cockroachap नावाच्या एका एक्स अकाउंटनं आपल्या बायोमध्ये ज्यांना व्यवस्थेनं झुरळांसारखी वागणूक दिली, आम्ही त्या लोकांचा आवाज आहोत, असं म्हटलंय. कॉक्रोच आवामी लीग पाकिस्तान नावाच्या एका पेजनं तेच कॉक्रोच आवामी लीगचे अधिकृत खातं असल्याचा दावा केलाय आणि आम्ही प्रत्येक परिस्थितीत जिवंत राहतो, असं कॅप्शन त्यांनी लिहिलंय. या सगळ्यावरून सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीसारखा कॉक्रोच आवामी लीगला पाठिंबा असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय. काही प्रतिक्रियांमध्ये पाकिस्तान हा देश सर्व बाजूंनी भारतापासून वेगळा असला तरी या बाबतीत एकत्र आहे, असं म्हटलंय. तर काहींनी पाकिस्तानला कॉपी करण्याची सवयच आहे, असंही म्हटलंय. थोडक्यात पाकिस्ताननं भारतीय सोशल मीडिया चळवळीपासून प्रेरणा घेऊन कॉक्रोच आवामी पार्टी आणि कॉक्रोच आवामी लीग सारखी पेजेस सुरू केलीत. त्यामुळे एकेकाळी भारतापासून वेगळा होत पाकिस्तानचा जसा जन्म झाला, तसा आता भारतातल्या डिजिटल चळवळीनं पाकिस्तानमध्ये जन्म घेतलाय. आता भारताच्या तरुणांचा आवाज कॉक्रोच जनता पार्टीमधून उठतोय, तसा पाकिस्तानच्या तरुणांचा आवाजही कॉक्रोच आवामी पार्टीमधून सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय. शेवटी काय, भारत असो की पाकिस्तान, राजकारणात रंगून गेलेल्या सरकारचे कान या तरुणांच्या आवाजानं उघडणार का, हे पाहावं लागेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.